साहेब जिल्ह्यामध्ये सध्या आता मशागतीचं काम सुरू आहे. गणपतीची तयारी शेतकऱ्याच्या तयारी डीजे असेल, पेट्रोल असेल, आधुनिक यंत्रामुळे मशागत करतात. पेट्रोल नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्या दृष्टीने आपण काय पावलं उचलतो? नाही, ही गोष्ट खरी आहे. मी कलेक्टर साहेबांना कालच फोन केलेला आहे की जिल्ह्यामध्ये जे काही पेट्रोल पंप आहेत, पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांना कॅनमधून त्यांनी पेट्रोल डिझेल बंद केलेलं आहे. त्याच्यामुळं शेती अवजारं चालवण्यासाठीचे ट्रॅक्टर आहेत किंवा ते ट्रिलर्स आहेत, त्याच्यामुळं काम करता येत नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही ताबडतोब लक्ष घाला असं त्यांना सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती हाणामाऱ्या होऊ राहिल्या, अफरातफरीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही वस्तुती आहे. आणि मी याचं कारणही सांगितलं की ही विश्वगुरूंची देण आहे. आता ही सगळ्यांनी याला तयारी ठेवा. परंतु काही असो, आता यानंतर हे जे माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर मी लोणार आणि मेहकरच्या सगळ्या पेट्रोल पंप धारकांना उद्या एका ठिकाणी आमची एक बैठक घेतोय, उद्या किंवा परवाच्या संदर्भात. त्या ठिकाणी दोन्ही तहसीलदार राहतील आणि कोणत्या वेळी कोणता पेट्रोल पंप चालू राहील आणि किती प्रमाणामध्ये डिझेल पेट्रोल त्याला देण्यात येईल याच्या बोर्ड, ज्या नोटीस बोर्डवरती सूचना लावण्याच्या मी काही तयारी केली. उद्या या संदर्भात आमच्या सूचना जातील आणि मेहकर आणि लोणारमध्ये तरी जी काय परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती, ती या संदर्भामध्ये लोकांना अवगत करण्यात येईल. त्यामुळे लोकांनी कुणीही पॅनिक होऊ नये. या संदर्भात कोणी घाईगडबड करू नये, हाणामारी करू नये आणि आपल्या जे काही अतिरिक्त जे काही पेट्रोल आणि डिझेलचा साठाही करू नये अशा प्रकारची विनंती करतो. यावर आपण व्यवस्थित मार्ग काढू, तोडगा काढू एवढं आश्वासन मी या निमित्तानं देतो.